सोलापुरातल्या पंचायत समितीचे सदस्य गुरुनाथ कटारे यांच्या हत्या प्रकरणात आता आणखीन धक्कादायक खुलासे होऊ लागले। बेकायदेशीर शस्त्र विक्री करणाऱ्या एका टोळीला 2 दिवसांपूर्वी गुन्हे शाखेने जेरबंद केलं होतं। पोलीस चौकशीमध्ये या टोळीने कटारे यांचा खून केल्याची कबुली दिली। विधानसभा निवडणुकांच्या आदल्या दिवशी गुरुनाथ कटारे यांचा खून झाल्याने या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त झाला होता। सोलापूर शहर पोलिसांनी केलेल्या नव्या खुलाशामुळे जागेच्या वादातून हा खून झाल्याचं समोर आलंय। दरम्यान या गुन्ह्याच्या चौकशीचा अहवाल कटारे खून प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीला देण्यात येणार आहे। आनंदा इरेश रेड्डी याच्याकडे एक पिस्टल आहे। त्या अनुषंगाने आम्ही ट्रॅप लावून त्याला पकडला असता त्याचा मित्र विठ्ठल चाबुकस्वार व आनंदा रेड्डी याच्याकडून 2 पिस्टल रिकवर झालेले आहेत। गुरुनाथ कटारे की जे माजी पंचायत समिती सदस्य होते त्यांच्या जो काही मर्डर झाला होता 2014-13 ऑक्टोबर रोजी याविषयी त्यांना कबुली दिलेली आहे। अद्याप आपण खात्री केलेली नाही आहे। सदर हा तपास सीआयडीकडे असल्यानं सीआयडीला आपण रिपोर्ट सबमिट केलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील कारवाई सीआयडी सोलापूर करून घेतील।